मुख्यमंत्री आलेले तेव्हा डांबरीकरण केलेला, डांबरीकरण 1 दिवसासाठी. त्याच दिवशी पाऊस होता खूप, त्याच दिवशी पडले आणि आज बघा पण मुख्यमंत्री येऊन गेला, 1 आठवडा पण नाही आला. किती वाहन चालकांना त्रास आहे. तुम्ही पावसाळ्या खड्ड्यात पूर्ण गाडी वाकडी तिकडी होते आणि किती चिखल, गाड्यांचे पण नुकसान होत आहेत भरपूर. हे बघा किती चिखल आहे, बघा बघा तुम्ही पाहू शकता. हे बघा हा वरती उड्डाण पूल आहे, सातीविली. खड्डे तुम्ही पहा. गाडी दर्शन. सगळ्या ऑन ड्युटी पवन धायल. हे उड्डाण पूल आहे, हे उड्डाण पुलाचं काम सुरू आहे. सर्व्हिस रोडवर तुम्ही पाहू शकता किती मोठे मोठे खड्डे आहेत. त्याच्यामुळे पण सुद्धा ही ट्रॅफिक लागते. सर्व्हिस रोड जो आहे खालचा, हा उड्डाण पूल आहे सातिवलीचा, इथे पण ट्रॅफिक लागलेलीच आहे. सर्व्हिस रोडवरच एवढे खड्डे म्हणून ट्रॅफिक लागते. तुम्ही या ठिकाणी काम जे आहे ते सुरू आहे. हा सातिवली उड्डाण पूल आहे, तिथे पोलीस सुद्धा आहे. वाहन चालकांचे मात्र मोठेच हाल आहे या ठिकाणी. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की पोलीस यंत्रणा सुद्धा युद्ध पातळीवर इथे जोमाने आपली जबाबदारी पार पाडते. हा सातवली उड्डाण पूल आहे. काम अजून बघा तुम्ही कितीतरी अपूर्ण अवस्थेत आहे. आणि आपल्या जोडीला महेश धुळी आहे, मृत्युंजय दूत. सर काय बोलाल? बघा तुम्ही पुलाचं काम तुम्ही पण पाहतायत आणि पोलीस तिथे वाहतूक कोंडी सुद्धा हाताळतायत. काय बोलाल सर ह्याच्यावर? विषय असा आहे की कंत्राटदाराला योग्य पद्धतीने काम करण्यासाठी जी नियमावली असते त्या नियमबाह्य कामं करणे, योग्य वेळेवर न टार्गेट पूर्ण करणे, पावसाळा आल्यानंतर त्याच्यासाठी काय काय गोष्टी लागतात ते न पाहणे आणि त्याच्यामुळे या सगळ्या अडचणी निर्माण होतात. बाजूला वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे आणि ह्यांनी ज्या पद्धतीने काम करायचे आहे त्या फास्ट पद्धतीने आणि योग्य पद्धतीने दर्जेदार काम न केल्यामुळे या सर्व घटना घडत असतात. वाहतूक पोलिसांवर हे सगळं बर्डन पडतंय. पोलिसांवरती हे बर्डन आहे, कारण का कॉन्ट्रॅक्टरनी हे काम आपल्या दिलेल्या वेळेत पूर्ण केलेलं नाहीये. आणि हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे माझ्या अर्थाने कधीपासून हे काम चालू आहे. कंटिन्यू जेवढ्या कलेक्टर ऑफिसला मीटिंग झाल्या, आमदार खासदारांकडे मीटिंग झाल्या, त्याच्यामध्ये वाहतूकदारांनी सर्वांनी कॉन्ट्रॅक्टरवरती ब्लेम केलेला आहे आणि कुठल्याही प्रकारचं कॉन्ट्रॅक्टरवरती कारवाई केलेली नाही आहे. कॉन्ट्रॅक्टरचं बिल अडवायला पाहिजे आतापर्यंत तरी. पण सर एवढं आम्ही बातम्या लावतो आणि तुम्ही पण एवढं त्यांना टार्गेट करतात, मग त्यांना थोडीही लाज नाहीये असं वाटतं? नाही, त्यांनी लाज शरम सर्व सोडलेली आहे. अच्छा, त्यांनी डोक्याला गुंडाळलेली आहे ते सगळं, त्याच्यामुळे त्यांना काही दिसणार नाही, काही नाही. आता तुम्ही बघू शकता काय अवस्था येईल. आज हे ट्रॅफिक पोलीस बघा, वाहतूक पोलीस पालघर जिल्हा, वाहतूक जिल्ह्यातली सोडून त्यांना इकडे यावं लागते. बरोबर. हा HSP ची हालत तर खूपच बेकार आहे. त्यांच्याकडे माणसं आहेत. आणि आता काल जेव्हा यांनी बोंबा मारल्या आमदारांच्या मीटिंग मध्ये, तेव्हा गोंधळ झाला. तेव्हा फक्त वॉर्डन देऊ आम्ही, 60 वॉर्डन देतो म्हणून NHIच्या
जे चुकीचे आहेत प्रोजेक्ट डायरेक्टर त्यांनी सांगितलं, हा. पण प्रत्यक्षात 17 वॉर्डन दिलेले आहेत. अच्छा. 60 वॉर्डन, बाकीचे वॉर्डन कुठे आहेत? पण अद्वितीय वॉर्डन माझ्या देऊन असतील. सुद्धा ड्रायव्हर चालकांची जी हालत आहे त्याच्यामध्ये काय सुधार येणार का? वॉर्डन देऊन काय फायदा आहे का? वॉर्डन देऊन तुम्ही ट्रॅफिक क्लिअर करू शकता थोडीफार प्रमाणात. जे पण ड्रायव्हर पोलिसांवरती लोकांचा जो burden आहे ते त्रास कमी होऊ आहे, शकतं. हा, ड्रायव्हर लोकांचा जो त्रास आहे तो कमी नाही होणार. तो कमी नाही होणार आहे सध्या. जिथपर्यंत हा रोड बनणार नाही, हम्म. हा ब्रिज बनणार नाही, तिथपर्यंत ही अवस्था राहणार आहे.